ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्याचे माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख यांच्या दोंडाईच्या येथील शिक्षण संकुलात स्वतःच्या नातेवाईकाला नोकरीवर घेण्यासाठी एका गरीब शिक्षकेवर अन्याय केला आहे। डॉक्टर हेमंत देशमुख यांनी खोटे ठराव केल्याने श्रीमती वरदा दत्तात्रय गंगणे यांच्यावर अन्याय झाला आहे। सचोटीने वरदा गंगणेची मुलाखत ऐका। मी उपशिक्षिका प्राध्यापिका वरदा दत्तात्रय गेंगाणे, पीबी बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात मी 26/11/2015 रोजी रुजू झाले। श्री गणेश रघुनाथ वाघ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मुलाखत घेऊन माझी नेमणूक झाली। 2 फेब्रुवारी 2016 च्या 12वीच्या परीक्षेला मी सुपरविजन केले। नंतर तोंडी परीक्षेच्या मार्कलिस्टवर माझी सह्या देखील गेल्या आणि मला डॉक्टर दिलीप सिंग निकुंब हे तत्कालीन प्राचार्य यांनी त्या सेवेमध्ये ज्युनियर कॉलेजला रुजू केले। त्यानंतर मी 12वीच्या 2016 ते 17 ते आज तागायत 2024-25 पर्यंत सर्व प्रकारचं सुपरविजन देखील करत आहे। माझे बोर्ड पॅनलमध्ये एक्झामिनर म्हणून नाव देखील जात आहे। 26/11/2015 ते 2024-25 पर्यंतच्या असे अनेक विद्यार्थी माझ्या हातून घडले। माझ्या हातून घडलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदावर देखील आहेत। तुम्ही विचारू शकतात की जवळजवळ 4-5 हजार विद्यार्थी आहेत की त्यांनी तुम्हाला मराठी हा विषय कोणी शिकवला असं। श्री प्रदीप भुजंगराव शिंदे हे वैशाली निकम यांचे पती असून ते बागल महाविद्यालयात लिपिकाचे काम करत होते आणि नानासाहेब यांचे नातेवाईक असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी नानासाहेबांना आणि संस्थेला देखील धोका दिला। त्यांनी वैशालीची सेवा समाप्त 29/12/2015 केलेली असताना त्या अतिरिक्त घोषित नसताना 15/3/16 रोजी संस्थेला चुकीची दिशाभूल करणारी माहिती देऊन चुकीच्या समायोजनाचा ठराव करायला लावला। हा फक्त समायोजन करण्याचा ठराव होता, त्यांना नियुक्ती आदेश दिलेला नव्हता, रुजू अहवालही देखील दिला नव्हता। फक्त आणि फक्त ते कार्यालयात असल्याने सगळीकडे पत्रव्यवहार करून शासनाची आणि संस्थेची दिशाभूल करत होते। माननीय कोर्टात समायोजन करण्यासाठी आदेश आणला, योग्य तो निर्णय घ्यावा असा त्याप्रमाणे माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी नियमाप्रमाणे त्यांचे समायोजन करता येत नाही असा आदेश परिपातित केला। माननीय शिक्षण उपसंचालकाच्या आदेशाला देखील त्यांनी चॅलेंज केलं आणि त्यांनी कोर्टात 91/37/2019 मध्ये ही केस टाकली। शासनाने वैयक्तिक मान्यता देण्यासाठी नावे मागवली असताना त्यांनी वैशाली निकमचं नाव 2016 मध्ये दाखवले आणि माझं नाव त्यांनी 2017 मध्ये दाखवले। वैशाली त्यावेळेस नूतन मध्ये रुजू होते। माननीय उच्च न्यायालयात देखील त्यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली। त्या 2016 पासून नूतन मध्ये काम करीत नाही असे शपथपत्रात लिहून देतात आणि शिक्षण अधिकाऱ्यांना 2017 मध्ये रुजू रिपोर्ट करतात। तरी वैशाली या एक दिवसही बागल विद्यालयात काम न करता 2024 पर्यंत नूतन महाविद्यालयात हजर होत्या। कारण नसतानाही म्हणजे माझ्या गेली 10 वर्ष मी कोणताही मोबदला न घेता माझा आणि माझ्या कुटुंबाचा म्हणजे माझ्या आणि माझ्या कुटुंबाचे उपासमार देखील होते। तर शासनाने या गोष्टीकडे दखल द्यावी, मला न्याय द्यावा अशी माझी नम्र विनंती। विलासराव निकम या 16/6/2010 रोजी नूतन महाविद्यालयात मतिमंद युनिटवर रुजू झाल्या। त्यामुळे त्यांनी बनावट खोटी कागदपत्रांच्या आधारे त्या रुजू झाल्या। नियुक्त होताना त्या FC म्हणजे त्यांचं FC बनावट होतं, प्रमाणपत्र देऊन रुजू झाल्या। त्यांच्या वैयक्तिक मान्यता 7/6/11, 17/1/12, 30/3/13 या बनावट FCच्या आधारे आहेत। महाराष्ट्र शासनाने त्यांना 29/12/2015 रोजी त्यांची सेवा समाप्त केली। 17/4/2017 रोजी त्यांना पुन्हा शासनाने सेवेत घेतले। दिनांक 16 जून 2010 पासून ते दिनांक सप्टेंबर 2019 पर्यंत त्यांनी जवळजवळ 11 ते 12 लाख रुपये पगार घेतला।
त्या दिनांक 13/2/2023 रोजी मतिमंद युनिट कागदपत्र पडताळणीसाठी दोंडाच्या येथे माननीय अध्यक्ष नाशिक बोर्ड यांच्या समक्ष नूतन हायस्कूलचे प्रशासकीय अधिकारी श्री गणेश चव्हाण, मुख्याध्यापक एडी पाटील सर यांच्या समक्ष हजर होत्या. त्या सुनावणीत नियुक्तीच्या वेळेत विहित एफसी पात्रता नसल्याने, बीएड स्पेशल 3 वर्षाचा आत पूर्ण न केल्याने व एफसीचे रजिस्ट्रेशन RCI हो नसल्याने, युनिट मान्यता जावा क्रमांक पुणे येथे जुळत नसल्याने अपात्र झाल्या व त्यांच्या मान्यता युनिट रद्द झाले व पगार वसुलीचा आदेश दिला. नाशिक येथील निकालांना त्यांनी पुणे येथे अपील दाखल केली, तेथे हाच निकाल लागला. तरी शासनाने शालार्थ ID घोटाळ्यात जावा क्रमांक जुळत नाही म्हणून संबंधितावर गुन्हे दाखल केले व पगार वसुलीचे आदेश दिले. तरी वैशाली हिच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि मला न्याय मिळालाच पाहिजे. ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.